आपल्या म्हणण्यासाठी आपण काढूया स्तोत्र संहिता, त्याचं 26 आणि त्याचं 8वं वचन. स्तोत्र संहिता, त्याचं 26 आणि 8वं वचन. हे परमेश्वरा, तुझ्या मंदिराचे स्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहे. दाविदाचं स्तोत्र आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि दाविदाचं चरित्र हे देवावर प्रेम करणारं असं चरित्र आम्ही पाहतो. देवाच्या आज्ञेमध्ये राहणारा, देवावर प्रेम करणारा, देवाच्या वचनांवर प्रेम करणारा आणि देवासाठी जीवन जगणारा. आणि म्हणून विश्वासी या नात्याने आज देखील आमची जबाबदारी की आम्ही देखील हे जे व्यक्तिमत्व आम्हाला बायबलमध्ये अनेक व्यक्तिमत्व आम्हाला शिकवतात, आम्ही परमेश्वरावर प्रेम कसं करावं. आणि म्हणून दावीद या नावाचा अर्थच प्रिय असलेला, बिलवड, देवाच्या द्वारे प्रिय असणारा. आणि म्हणून आज या सकाळच्या समयी दाविदाचे 7 प्रकारचे प्रेम आपण मनन करणार आहोत, ज्याद्वारे आमच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारे दाविदासारखं आम्ही याकडे लक्ष वेधावं. खरोखर आमचं तारण झालेलं आहे, आम्ही देवाची मुले झालेलो आहोत, देवाची वचने आम्हाला आहेत, देवाने नियम दिलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही जीवन जगून देवाचं गौरव करावं ही देवाची इच्छा आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो कशा प्रकारे 7 विषय दाविदाने जे प्रेम केलं. पहिला आम्ही पाहतो कळपावर प्रेम करणारा दावीद. त्यानंतर आम्ही दुसरं पाहतो देवाच्या वचनांवर प्रेम करणारा दावीद. त्यानंतर तिसरं जे प्रेम आहे देवाच्या कोशावर प्रेम करणारा दावीद. त्यानंतर चौथा जो विषय देवाच्या मंदिरावर प्रेम करणारा दावीद. 5वा विषय जो आहे देवाच्या प्रजेवर प्रेम करणारा दावीद. आणि त्यानंतर शेवटी महत्वाचं देवावर प्रेम करणारा दावीद. आणि ज्यावेळेस अशा व्यक्ती देवाच्या जवळ असतात त्यावेळेस देव देखील त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कष्टामध्ये, त्यांच्या अडचणीमध्ये इतर व्यक्तींना या व्यक्तींवर प्रेम करण्यासाठी किंवा यांना अडचणीतून सोडवण्यासाठी प्रेम त्यांचं सहाय्य घेतो. दाविदाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस त्याने गल्ल्याताचा पराभव केला, शौलासाठी तो युद्ध लढला, त्यानंतर शौलाला दाविदाविषयी असूया आली, कारण इस्रायली लोकांनी दाविदाचं शौलापेक्षा जास्त गौरव केला आणि हे पाहून शौल त्याला मारण्यासाठी प्रयत्नामध्ये होता. अशा प्रयत्नामध्ये आम्ही पाहतो की दाविदाला योनातानाचं प्रेम लाभलं. योनाताने दाविदाचा बचाव केलेला आहे. योनातानाने दाविदाला त्या शौलापासून लांब पळण्यासाठी प्रवृत्त करून दाविदाचा जीव वाचवला. एवढंच नाही तर दाविदावर मिखलने देखील प्रेम केलेलं आहे. तिचा बाप दाविदाला मारणार आहे हे दाविदाला तिने सांगितलं की या ठिकाणी तू थांबू नकोस, तुझा बाप, माझा बाप तुला मारणार आहे. आणि त्या मिखेलेने अशा प्रकारे दाविदावर प्रेम करून दाविदाला वाचवणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी जर पाहिलं, पहिला जो विषय हा कळपावर प्रेम करणारा दावीद. आणि खरोखर दाविदाची निवड हा देवाने केलेली, तो मेंढपाळ आहे. परंतु असा अनेक मेंढपाळ आम्ही पाहतो. मोशेने देखील मेंढपाळचं काम केलं, योसेफाने मेंढपाळचं काम केलं आणि यांच्या सर्वांच्या द्वारे आम्हाला पाहता येते की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे गुण होते यांच्यामध्ये होते. आणि म्हणूनच आमचा प्रभू येशू या सर्वांपेक्षा आदर्श असा मेंढपाळ आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी दाविदाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, ज्यावेळेस दाविदाची निवड होणार होती, शमूएल त्याच्या घरामध्ये गेला, त्यावेळेस दाविदाचे सर्व भाऊ त्याच्या घरामध्ये हजर होते. परंतु एकटा दावीद मात्र त्या घरामध्ये नसून तो रानामध्ये मेंढरांना सांभाळत होता. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस दाविदाचा अभिषेक झाला, ज्यावेळेस तो या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी आला, परंतु युद्धाच्या ठिकाणी येत असताना देखील एक चांगली गोष्ट त्याने काय केलेली, शमूएलचं पहिलं पुस्तक त्याचं 17 अध्याय 20 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, दावीद सकाळीच उठला व शेरडे मेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून ईशाने त्या सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला. म्हणजे या मेंढरांना त्याने वाऱ्यावर सोडलेलं नाहीये, या मेंढरांना त्याने राखणाऱ्यांच्या हाती त्याने सोपवलेले, त्या मेंढराची त्यांनी काळजी घेतलेली आणि म्हणून मेंढरांविषयी या ठिकाणी जागरूकता आहे.
आणि म्हणून याच्याद्वारे मंडळीमध्ये आपण जे वडील आहोत, सेवक आहोत, यांच्याविषयी देखील तो शिकवत आहे की या मेंढरांच्या विषयी आम्ही जागृत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की त्या 17 अध्याय 34 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या कळपातील एका कोकऱ्याचं देखील त्याने नाश होऊ दिला नाही. ज्यावेळेस त्या सिंहाने, अस्वलाने त्या कोकऱ्याचा झडप घालून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस काय केलं दाविदाने? त्यांच्या हातून त्याने सोडवलं. याच्याद्वारे आम्ही शिकतो की आमच्या कळपातील एकाही मेंढरांचं नाश होऊ नये यासाठी दाविदाने काळजी घेतली आणि आज देखील आम्ही हीच काळजी घेणार आहोत. आणि म्हणूनच स्तोत्र 23 मध्ये आम्ही पाहतो की दावीद कशा प्रकारे परमेश्वर आधारित, परमेश्वर माझा मेंढपाळ अशा प्रकारे तो सांगत आहे आणि त्याद्वारे तो देखील मेंढरांसाठी आदर्श मेंढपाळ झाला. आणि म्हणूनच प्रभू येशू देखील आमच्यासाठी उत्तम असा मेंढपाळ आहे. आणि प्रभू येशू योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तो उदाहरण देतो की जो मोलकरी असतो तो अशा प्रकारे मेंढर सांभाळत नाही आणि धोका आल्यावर तो मेंढरांना सोडून पळून जातो. परंतु या ठिकाणी दावीद पळून गेला नाही. आमचा प्रभू येशू देखील आमच्यासाठी त्याने आपला प्राण दिला, वधस्तंभावर तो बली झाला. त्याबद्दल आम्ही पाहतो की आम्ही देखील आमच्या मेंढरांच्या विषयी काम करायसारखं नसून दाविदासारखं, प्रभू येशू ख्रिस्तासारखं प्रत्येक मेंढरांची काळजी घेणारे असे असावे. दुसरा मी पाहतो देवाच्या वचनांवर प्रेम करणारा दावीद. आणि म्हणून स्तोत्र रचताना त्याने स्तोत्र 1 आणि त्याच्या 2 वचनामध्ये आम्ही पाहतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, तर आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. आम्ही पाहतो दावीद युद्धवीर होता, युद्ध करणारा होता, युद्धाची आखणी करणारा होता, सर्व इस्रायल प्रजेचं तो सांभाळ करणारा होता. एवढ्या व्यस्त जीवनामध्ये आम्ही पाहतो की रात्रंदिवस देवाच्या वचनांवर मनन करणार असं दावीद. आणि म्हणून दावीदचा अनुभव जर आम्ही पाहतो तर स्तोत्र त्याचं 119 आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, या ठिकाणी त्याचा अनुभव आम्ही पाहतो, तुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडलेला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी भाकलो नाही. किती कष्ट, किती श्रम शौलाद्वारे, त्याच्या पुत्राच्या द्वारे, परंतु या सर्वांपेक्षा त्याने देवाच्या वचनाला मोठं स्थान दिलेलं आहे आणि त्या वचनाला, त्या विधींना त्याने थोर मानून त्याने परमेश्वराकडून रक्षण करून घेतलेलं आहे. ते स्तोत्र जर आम्ही पाहिलं 119 आणि 97 मध्ये जर आम्ही पाहिलं, या ठिकाणी तो म्हणत आहे, आहा तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते. काय वचन आहे! एवढ्या व्यस्त जीवनामध्ये तो जीवन जगत आहे, युद्ध करत आहे, परंतु देवाचं शास्त्र त्याला प्रिय आहे आणि त्याच्याकडे त्याचं दिवसभर लक्ष लागलेलं आहे. ते स्तोत्र 119 आणि 103 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, तुझी वचने माझ्या जीवाला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. प्रिय बंधू बहिणींनो, आज आमच्या जीवनामध्ये हा अनुभव यायला पाहिजे. आम्ही देखील देवाचे वचने आम्हाला अशा प्रकारे आमच्या जीवेला मधुर लागणं आणि ते मधापेक्षा गोड लागणं खूप महत्वाचं आहे. आणि तो त्या स्तोत्रामध्ये 40 आणि 8 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, या ठिकाणी तो सांगत आहे, स्तोत्र 40 त्याचं 8 वचनामध्ये, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. बघा काय या ठिकाणी म्हणत आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे. जर आम्हाला प्रभूच्या इच्छेनुसार जर करायचंय, प्रभूची ओळख होणं, प्रभूचं शास्त्र, प्रभूचं वचन आम्हाला कळणं आवश्यक आहे. आणि ते शास्त्र कुठे? त्याच्या अंतर्यामी, फक्त डोक्यात नाहीये, त्याच्या हृदयामध्ये वचन आहेत. आणि म्हणून विश्वासी या नात्याने आमच्या हृदयामध्ये नित्य वचन असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आम्ही वचन हे आमच्या आतमध्ये असणं, हे हृदयामध्ये लपवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहिलं तर मनुष्याच्या डोक्यामध्ये कशा प्रकारचे विचार आहेत, परंतु हे वचने आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तिसरी गोष्ट मी पाहतो, योनाथानावर प्रेम करणारा दावीद. योनाथन ज्याच्यावर त्याने मनाप्रमाणे प्रेम केलं, जीवापार प्रेम केलेलं आहे, त्या योनाथानाविषयी जर आम्ही पाहिलं, शमूएलाचं पहिलं पुस्तक 18 अध्याय 1 वचनामध्ये जर आम्ही पाहिले, या ठिकाणी पाहतो की दाविदाचे
शौलाशी भाषण संपले तेव्हा योनातानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. आणि म्हणूनच आपल्या सहकार्यावर, आपल्याला ज्याने वाचवलं, ज्याने आपला बचाव केला, त्याच्यावर त्याने कशा प्रकारे प्रेम केलं आणि त्या प्रेमाची फेड जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी आम्ही पाहतो शौलाने दाविदाचा द्वेष केला, मारायचा प्रयत्न केला. आणि खरोखर जर त्या ठिकाणी योनाताने जर आपल्या बापाला दाविदाला मारण्याची मुभा दिली असती, दावीद जर मरण पावला असता, तर पुढचा राजा शौलानंतर योनाथन झाला असता. परंतु योनाथन मात्र आम्ही पाहतो की देवाची योजना जाणणारा, देवाच्या योजनेला तो सहकार्य करणारा, आपल्या बापाच्या विरोधामध्ये जाऊन त्याने दाविदावर प्रेम केलं आणि त्याने पुढचा राजा होण्यासाठी मानवी प्रयत्न केले नाही. दाविदाला देवाने निवडलं हे लक्षात ठेवून या ठिकाणी त्याने काय केलं, दाविदाचा बचाव केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो दाविदाशी त्यांनी करार केला. 20 अध्याय जर आम्ही पाहिलं, ते शमूएलचं पहिलं पुस्तक, 20 अध्याय 13 ते 17 वचन आहेत. एक वचन मी वाचतो. योनातानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाग करावयास लावले, कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता. त्याने करार केला दाविदापाशी, निश्चित तो इस्रायलचा राजा होणार आहे. तुला किती कष्ट होऊ दे, संकट होऊ दे, परंतु ज्यावेळेस तू राजा होशील त्यावेळेस माझी आठवण कर. आणि याची परतफेड जर आम्ही पाहिले तर आम्ही पाहतो शमूएलचं दुसरं पुस्तक, त्याचं 9 अध्याय आणि 5 ते 7 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, शमूएल दुसरं पुस्तक 9 अध्याय 5 ते 7 वचन. तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लो दबोरावून माखीर बिन अम्मिएलच्या घरात बोलून आणले. मपीबोशेत बिन योनातान बिन शौल याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. दावीद म्हणाला, मपीबोशेता. तो म्हणाला, आपला दास हजर आहे. दावीद त्यास म्हणाला, भिवू नको, तुझा बाप योनातान याच्या करता मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे. योनातानाने जे दाविदावर प्रेम केलं, दाविदाचा बचाव केला, त्याचा मोबदला या ठिकाणी मी पाहतो. मपीबोशेत जो लंगडा होता त्याला त्याने सन्मानाने त्याच्या दरबारामध्ये घेऊन आला, त्याच्या पंक्तीस त्याने बसवलं. आणि दाविदाचं प्रेम हे विशेष असं प्रेम योनातानावर आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये ज्यावेळी विश्वासणारे आमच्याविषयी जर चांगलं कार्य करत असेल, त्यांनी आमच्यावर उपकार केले असतील, आम्ही देखील त्याच्या परतफेडाची जाणीव कधीही ठेवावी. त्यांना नाही, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना, त्यांच्या पिढींना आम्ही प्रेम दाखवावं. आणि अशा प्रकारे त्या प्रेमाची परतफेड या ठिकाणी मी पाहतो योनाथानावर प्रेम करणारा दावीद. चौथा मी पाहतो कोशावर असलेलं दाविदाचं प्रेम. 2 शमूएल त्याचं 7 अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन. 2 शमूएल 7 अध्याय 1 आणि 2 वचन. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास चोखोडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेश म्हणाला, मी गंधसुराच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनातीच्या आत राहत आहे. अशा प्रकारे देवाच्या कोशाविषयी काळजी करणार आहे. त्याचं सर्व काही चांगलं झालेलं आहे आणि या ठिकाणी परमेश्वराने त्याला विसावा दिलेला आहे. म्हणजे तो आता जरा सुखामध्ये, अडचणी गेलेल्या आहेत, परंतु अडचणी गेल्यावर मात्र त्याने देवाच्या कोशाचा विसर त्याला पडला नाही. देवाचा कोश आणि अशा प्रकारे त्या कोशाची असणारी काळजी आम्ही पाहतो आणि कोशाविषयी असणारी चिंता मी पाहतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुढच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, कोश कशा प्रकारे घेऊन यायचे याविषयी त्याने व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणूनच दाविदाच्या संपूर्ण जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, देवाच्या कोशाविषयी त्याच्या मनामध्ये चिंता आहे. मग आमच्या जीवनामध्ये देखील देवाच्या कार्याविषयी, देवाच्या सेवेविषयी चिंता असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो की त्या कोशाला परत आणण्याविषयी जर आम्ही पाहिलं, इतिहासाचं पहिलं पुस्तक, त्याचं पहिले 3 वचन, इतिहासाचं पहिलं पुस्तक 15 अध्याय त्याचं 3 वचन. दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला. दाविदाने सांगितले की लेव्या वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास, देवाची नित्य सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडले.
परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्याव म्हणून दाविदाने सर्व इस्रायलास एकवट केले. अशा प्रकारे या ठिकाणी मी पाहतो की या कोशासाठी त्याने केलेले प्रयत्न आम्ही पाहतो, कोशाविषयीचं प्रेम आम्ही पाहतो. त्यानंतर आम्ही पाहतो पाचवं प्रेम, देवाच्या मंदिराविषयी असणारं प्रेम. आणि म्हणूनच आपण पहिलेच वचन पाहिलं की तुझ्या पवित्र स्थानाविषयी त्याचं प्रेम आहे. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये देखील या जगामध्ये असताना आम्ही आमच्या देवाच्या मंदिराविषयी आम्ही काळजी करणं गरजेचं आहे. देवाचं मंदिर जर आम्ही पाहिलं, तिमोथेला दुसरे तिमोथी त्याचं 3रा अध्याय, पहिलं तिमोथी त्याचं 3रा अध्याय 15 वचन, तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी देवाची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे त्या देवाच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला समजावे. दाविदाप्रमाणे आज देखील देवाच्या मंडळीविषयी आम्ही कसं वर्तलं पाहिजे याविषयी जागरूकतेने जीवन जगणं या ठिकाणी आम्ही शिकणं गरजेचं आहे. परमेश्वरच्या मंदिर बांधण्याविषयी देखील आम्ही पाहतो की या ठिकाणी 29 अध्याय तेच पहिला इतिहास 29 अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये, माझ्या देवाच्या मंदिरात प्रित्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडासाठी रत्ने, अशा प्रकारचं हे सर्व देऊन 3ऱ्या वचनाच्या शेवटी तो म्हणत आहे, माझ्या स्वतःच्या सोन्या रुपयाचा निधी मी देवाच्या मंदिरास देतो. किती समर्पण देवाच्या मंदिराविषयी आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि खरोखर जो देवावर प्रेम करणार आहे तो आपल्यापेक्षा या देवावर, देवाच्या मंदिरावर तो प्रेम करतो. आणि तो काय करतोय, स्वतःचं म्हणजे त्याच्या घराचं जे वतन आहे ते देखील देवाच्या मंदिरासाठी त्याने व्यवस्थितपणे जमा करून घेतलेले. आणि म्हणूनच या ठिकाणी दाविदाच्या जीवनामध्ये मी पाहतो की दाविदाने त्याचं घरातलं सोनं चांदी देखील दिलं, परंतु आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, सोन्या चांदी अशा नाशवंत वस्तूने नाही तर आमच्या प्रभू येशूने स्वतःला आमच्यासाठी तयार केलं, आमच्यासाठी तो बली झाला. किती मोठी किंमत तुमच्या माझ्यासाठी दिलं. आम्ही कितीही त्याला उपकार स्तुती केले, किती काही अर्पण केलं या जगी गोष्टी, तरी ते कमी आहेत. परंतु या मंदिराविषयी आम्हाला दाविदासारखं प्रेम असणं गरजेचं आहे. तो 6वा आम्ही पाहतो, देवाच्या प्रजेवर असणारं दाविदाचं प्रेम. 2 शमूएल त्याचा 24 अध्याय, या ठिकाणी एक घटना घडलेली, या ठिकाणी दाविदाची एक चूक झालेली आहे. आणि अशा चुकीमध्ये जर आम्ही पाहिलं, शमूएल 2 पुस्तक 24 अध्याय 1 वचन, परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरुत्थित झाला आणि इस्रायल व यहूदा यांची गणना करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदास केली. अशा प्रकारे भयंकर असं कृत्य दाविदाकडून घडलं. त्यानंतर देवाने 3 गोष्टी त्याच्या समोर ठेवल्या, परंतु एक गोष्ट त्यांनी निवडली की या सर्वांपेक्षा परमेश्वराच्या हातामध्ये मी पडल, कारण त्याचं वात्सल्य मोठं आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस देवाच्या हातामध्ये पडले त्यावेळेस देवाच्या दूताने मरी पाठवली, त्या ठिकाणी 70,000 लोक मेले. दाविदाला इतकं दुःख झालं. त्यानंतर तो साक्ष देत आहे, त्याच शमूएलचं पुस्तक 2 पुस्तक 24 अध्याय 17 वचनामध्ये तो म्हणत आहे, लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वरच म्हटले, मी पाप केले, मी दुर्मार्गाने चाललो, पण या मेंढरांनी काय केले, तुझा हात माझ्या व माझ्या पितृकुळावर पडावा. अशा प्रकारचा नेता या इस्रायल लोकांना मिळाला. आणि या ठिकाणी प्रजेवर प्रेम करणारा, ती प्रजा निर्दोष आहे, हे चूक मी केलेलं आहे, हे पाप मी केलेलं आहे, माझ्यामुळे या प्रजेवर अशा प्रकारचं संकट आलेलं आहे, अशा प्रकारे या मंडळीवर संकट आलेलं आहे आणि याचं जे प्रायश्चित्त ते मीच करायला पाहिजे. या मेंढरांनी काय केलं, अशा प्रकारे या प्रजेवर प्रेम करणारा दावीद. आणि या 6 गोष्टी ज्या वेळेस आम्ही पाहतो की हा कळपावर प्रेम करणारा दावीद, दुसरा मी पाहतो देवाच्या वचनावर प्रेम करणारा दावीद, तिसरा मी पाहतो योनाथानावर प्रेम करणारा दावीद, चौथं देवाच्या कोशावर प्रेम करणारा दावीद, 5वा मी पाहतो देवाच्या मंदिरावर प्रेम करणारा दावीद, 6वा मी पाहतो देवाच्या प्रजेवर प्रेम करणारा दावीद. परंतु या सर्व गोष्टींवर प्रेम करण्यासाठी त्याचा पाया महत्वाचा म्हणजे 7वं जे प्रेम आहे, देवावर प्रेम करणारा दावीद. किती अद्भुत आहे नाही का. ज्यावेळेस एक व्यक्ती देवावर प्रेम करतो त्यावेळेस या बाकी सर्व गोष्टींवर तो प्रेम करतो. आणि प्रभूने देखील त्याच्याविषयी साक्ष दिलेले. स्तोत्र 91 त्याचं 14 वचन जर आम्ही पाहिलं,
या ठिकाणी या वचनांच्याद्वारे आम्हाला समजतं की परमेश्वराची त्याच्याविषयी असणारी साक्ष. स्तोत्र 91 त्याचं 14 वचन मी वाचतो या ठिकाणी. त्याचे प्रेम मजवर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी निर्भय ठेवीन. अशा प्रकारे आम्ही पाहतो प्रभू सर्वांचं मन जाणतो. आम्ही प्रभूवर किती प्रेम करतो हे प्रभू पाहतो आणि तो साक्ष देखील देतो. आणि म्हणूनच या जीवन प्रवासामध्ये असा चांगला परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे, त्याची चांगली वचने आम्हाला झालेली आहेत. दाविदाच्या जीवनामध्ये किती कष्ट आले, किती श्रम आले, तरी तो विश्वास राहिला. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2-10 वचनामध्ये श्रम येतील, कष्ट येतील, परंतु शेवटपर्यंत तुम्ही विश्वासू राहा. कारण आम्ही योनाच्या पत्रामध्ये पाहतो की प्रथम त्याने आमच्यावर प्रेम केलं. आम्ही त्याच्यावर केलेलं नाही, परंतु त्या प्रेमाच्या बदल्यात आम्ही त्याच्यावर प्रेम करण्यासाठी या 7 गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. या जगामध्ये आम्ही आहोत, परंतु या जगातून बाहेर काढलेलो आहोत. परंतु देवाने आम्हाला ही जबाबदारी दिली की पहिलं त्याने प्रेम केलं आणि त्याच्या बदल्यात या 7 गोष्टींच्या द्वारे आम्ही दाविदाप्रमाणे देवावर प्रेम करावं. त्यावेळेस तो आम्हाला उच्च स्थळी निर्भय ठेवण्यासाठी तो समर्थ असा प्रभू आहे. म्हणून या सकाळच्या समय या मन्नाच्या द्वारे देव आमच्याशी बोललेला आहे की आम्ही देवावर कसं प्रेम करावं.